नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 12वा लेसन, ज्याचं नाव आहे ध्वनीचा अभ्यास. आता ध्वनी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? आता मी तुमच्याशी बोलत आहे, तुमच्या कानापर्यंत माझ्या तोंडातून निघणारे ध्वनी तरंग जात आहेत. म्हणजे हे ध्वनी तरंग ज्यावेळेला तुमच्या कानापर्यंत पोहोचतात त्याच्या वेळेला ते कोणत्या अवस्थेत तुमच्यापर्यंत येत असतात? आपल्यामध्ये हवा हे माध्यम आहे. आपल्याला माहितच आहे की माध्यमाशिवाय कोणताही ध्वनी पास होऊ शकत नाही किंवा तो ट्रॅव्हलिंग करू शकत नाही. जसं की आपल्याला माझ्या स्थायू पदार्थामध्ये सर्वात फास्ट ध्वनी जात असतो, त्याच्यानंतर नंबर लागतो तो द्रव पदार्थांचा, आणि सर्वात कमी वेग त्याचा आपल्या हवेमध्ये असतो, म्हणजे वायू पदार्थामध्ये असतो. जर निर्वात पोकळीमध्ये आपण एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर आपले शब्द समोरच्या माणसाला ऐकू येऊ शकत नाहीत. याचं कारण त्याच्यामध्ये हवा हे माध्यम नाही. आपण 8व्या इयत्तेत एक प्रयोग बघितला होता, ज्याच्यामध्ये आपण एका बरणीमध्ये एक बेल ठेवली होती आणि त्यातून निर्वात पोकळी निर्माण करत करत तो बेलचा आवाज हळूहळू कमी होत गेला आणि शेवटला पूर्ण हवा काढून टाकल्यानंतर तो आवाज जो होता तो पूर्णपणे बंद झाला होता. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच ध्वनीच्या प्रोपॅगेशनसाठी, ध्वनी ट्रॅव्हल करण्यासाठी माध्यमाची गरज असते. आणि आता आपण जे बोलत आहोत त्या आपल्यामध्ये जे माध्यम आहे ते हवा हे माध्यम आहे, आणि हवेतून ध्वनी ट्रॅव्हल होऊन तुमच्या कानापर्यंत पोहोचत आहे. तर अशा प्रकारे हा ध्वनी कशा प्रकारे कॉम्प्रेशन, रेअरफेक्शन म्हणजे संपीडन आणि विरलन तयार करतो, आणि अवतरंग, अनुतरंग म्हणजे काय, याच्याविषयी आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. तर आता मग पाहूया ध्वनीचा अभ्यास, ह्याच्यामधील सेशन पहिला. इथे बघा, ध्वनीची गती ही तिच्या वारंवारतेवर कशा प्रकारे अवलंबून असते. आता वारंवारता म्हणजे एक चिठ्ठी, म्हणजे एकक कालावधीमध्ये किती ध्वनी ट्रॅव्हल झालेला आहे. म्हणजे 1 सेकंद असेल किंवा 1 मिनिट असेल, 1 सेकंद आपण पकडतो जनरली इथे, तर ती झाली त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. ध्वनी तरंगात माध्यमाच्या कणांचे दोलन व ध्वनी प्रसरणाची दिशा यात काय संबंध असतो, याच्यासाठी आपण येणाऱ्या सेशनमध्ये, म्हणजे ह्याच सेशनमध्ये पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे अवतरंग किंवा अनुतरंग तयार होतात. म्हणजेच माध्यमाच्या कणांचे दोलन कशा प्रकारे होतात आणि त्याची दिशा कशा प्रकारे असते, याच्याविषयी आपण पुढे जाणून घेणार आहोत. इथे पहा, ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही एक एनर्जी आहे जी आपल्या कानामध्ये ऐकण्याची संवेदना, जसं आपण प्रकाश बघितलं होतं की दृष्टीची संवेदना आहे, तशी ध्वनी ही ऐकण्याची संवेदना आहे. ही ऊर्जा तरंगाच्या स्वरूपात असते. म्हणजे तरंग म्हणजे कशी, वेव्हच्या स्वरूपात असते. ही जी एनर्जी आहे ती ध्वनी प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आपण सुरुवातीलाच बोललेलो आहोत की प्रसरण व्हायचं असेल तर कोणतंही माध्यम, जसं की हवा माध्यम आहे, द्रव माध्यम आहे किंवा स्थायू माध्यम, तर माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी तरंगामुळे माध्यमात संपीडन म्हणजे अधिक घनतेचे क्षेत्र व विरलन म्हणजे कमी घनतेचे क्षेत्र म्हणजे कॉम्प्रेशन आणि रेअरफेक्शन यांची शृंखला निर्माण होते. ही शृंखला कशी निर्माण होते याच्याविषयी सुद्धा आपण स्टडी केलेला आहे. म्हणजे जवळ एकमेकाच्या जवळ आले कण की त्याला कम्प्रेशन म्हणतात, म्हणजेच त्याला संपीडन असं म्हणलं जातं, आणि एकमेकांपासून दूर गेले की त्याला विरलन म्हणजेच रेअरफेक्शन असं म्हणलं जातं. माध्यमांच्या कणांचे दोलन आपल्या मध्यस्थितीच्या आजूबाजूस तरंग प्रसरणाच्या समांतर दिशेने होते. बघा, माध्यमांचे जे कण असतात, हवेमध्ये डस्ट पार्टिकल असतात, त्यांचे जे कण असतात ते प्रसरणाच्या दिशेने समांतर होत असेल तर अशा प्रकारच्या तरंगांना अनुतरंग म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्हज असं म्हणतात. आणि याच्या उलट पाण्यात खडा टाकल्याने निर्माण होणाऱ्या तरंगात पाण्याचे कण वर खाली दोलन करत असतात. आपण समुद्रकिनारी उभे राहिलो तर एखादी वस्तू लाटेत पुढे पुढे न येता ती एकाच ठिकाणी वर खाली होताना आपल्याला दिसते. म्हणजेच ही जी दिशा आहे, तरंग प्रसरणाची दिशा आहे, त्याला लंबवत म्हणजे परपेंडिक्युलर असते. आणि अशा प्रकारची जी वेव्ह म्हणजे वर खाली अशी हालचाल ज्या कणांची होत असते त्यावेळेला त्याला अवतरंग किंवा ट्रान्सव्हर्स वेव्ह असं म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारे 2 प्रकारच्या वेव्ह आहेत. जर ध्वनी तरंगाच्या दिशेने समांतर जात असतील कण तर त्यांना म्हटलं जातं अनुतरंग, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आणि ध्वनी तरंगाला जर ते 90 डिग्रीचा कोन तयार करत असतील तर त्याला अवतरंग म्हणजेच ट्रान्सव्हर्स वेव्ह असं म्हटलं जातं. इथे पहा, एखादा ध्वनी तरंग हा आपण आलेखाच्या स्वरूपात खालील प्रमाणे दाखवू शकतो. ते आपल्याला आलेख पुढे बघायचा आहे. ध्वनी तरंगाचे प्रसरण होताना कुठल्याही क्षणाला पाहिले तर हवेमध्ये जास्त कमी घनतेचे संपीडन अथवा विरलन पट्टे निर्माण झालेले आढळून येतील. आपण लास्ट इयरला म्हणजे 8वीला आपण बघितला होता की आपण जिथे बोलतोय तिथे हे माध्यमाचे कण एकमेकांच्या जवळ येतात, त्याचे संपीडन तयार होतं आणि त्याच्यापुढे रेअरफेक्शन म्हणजे विरलन असतं. आता आकृती अ मध्ये घनतेमध्ये झालेला बदल दाखवला आहे. आता पुढे बघूया आपण आकृती ब किंवा अ मध्ये कशा प्रकारे घनते किंवा दाबामधील झालेला फरक आपल्याला दिसणार
आहे. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, ध्वनीवर्धक त्याच्या सानिध्यात बघा कंप्रेशन निर्माण झालेलं आहे, त्याच्या पुढे विरलन आहे, नंतर कंप्रेशन विरलन अशा प्रकारे आपण जे काही बोलतोय त्याच्यानुसार त्या आपल्या सभोवतालच्या हवेमध्ये अशा प्रकारे घनता कमी जास्त प्रमाणात होते आणि ही वेव्ह आपल्या कानापर्यंत पोहोचते. दुसरे बघा आपण दाबातील पट्ट्यांच्या स्वरूपात बघितले, त्याच्यामध्ये सुद्धा डार्क केलेला भाग म्हणजे कॉम्प्रेशन आहे, म्हणजे संपीडन आहे, आणि जो विरळ झालेला भाग आहे तो म्हणजे रेअरफेक्शन म्हणजे विरलन झालेला आहे. किंवा आपण वेव्हच्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न केला तर बघा, दोन कॉन्सिक्युटिव्ह क्रेस्ट किंवा ट्रफ म्हणजे दोन उंचवटे एकामागून येणारे किंवा दऱ्या ज्या आहेत त्यांच्यामधील अंतर म्हणजे तरंग लांबी किंवा त्याला लॅम्बडा या ग्रीक अक्षराने दाखवलं जातं. आणि मध्य भाग जो आहे म्हणजे ध्वनी तरंगाचा मध्यान्न जो आहे त्याच्यापासून तो उंचवटा जास्तीत जास्त किती निर्माण झालेला आहे त्याला त्याचा अँप्लिट्यूड किंवा आयाम असं म्हटलं जातं. अशा प्रकारे सरासरी घनता अथवा दाबाला अनुसरून ध्वनी तरंग ट्रॅव्हलिंग करत असतो आणि अशी वेव्ह आपल्याला दिसत असते. ध्वनी तरंगाची लांबी बघा, त्याला आपण लॅम्बडा मी तुम्हाला सांगितलं, लॅम्बडा या ग्रीक अक्षराने दाखवलं जातं. तर वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी न्यू म्हणजे हा व्ही सारखा प्रकार आहे, व्ही किंवा यू सारखा थोडासा इटॅलिक्स मध्ये काढलेला न्यू या ग्रीक अक्षराने दाखवले जाते. तसंच आयाम म्हणजे अँप्लिट्यूड याच्याविषयी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. माध्यमातील एखाद्या बिंदूपाशी घनतेचे एक आवर्तन पूर्ण होण्यास लागणाऱ्या कालावधीस तरंग काल म्हणतात. तरंग काल हा कॅपिटल टी या अक्षराने दाखवतात, म्हणजे हा पिरियड आहे आणि म्हणून त्याला कॅपिटल टी या अक्षराने दाखवतात. म्हणजे एक आवर्तन, एकदा वरून वेव्ह खाली आली की खालून परत मध्यान्हाला चिकटली की त्याला म्हणतात एक आवर्तन झालं. तर हा जो तरंग काल आहे त्याला कॅपिटल टी या अक्षराने दाखवतात. वारंवारितेच्या मूल्यावरून ध्वनीचे स्वरमान पिच म्हणजे उच्च निचता ठरते. तर आयामाचे मूल्य ध्वनीची महत्ता म्हणजे तीव्रता ठरते. म्हणजे आपण डीजेवर काही गाणे ऐकत असो तर डीजेवर खूप उच्च स्वर असतो म्हणजे ते आयाम मोठा असतो आणि तीव्रता जर बघा लेडीजचा जो साऊंड असतो त्याची तीव्रता जास्त असते म्हणजे पिच त्याचा जास्त असतो कोणत्यापेक्षा, पुरुषांच्या साऊंड पेक्षा. म्हणजे इथे आपण आयामावरून काय ठरवू शकतो, वारंवारतेवरून आपण पिच ठरवू शकतो म्हणजे स्वरमान ठरवू शकतो. तर आयामाचे मूल्य जे आहे त्याच्यावरून आपण त्याची तीव्रता म्हणजे किती जोरात तो आपल्याला ऐकायला येतोय हे आपण आयामावरून ठरवू शकतो. सारेगमपधनी या स्वरांच्या वारंवारिता आपापसात कोणत्या सूत्राने जोडल्या गेलेल्या आहेत. बघा, आपण जेव्हा बोलताना सा रे ग म प ध नी म्हणजे आपण अशा प्रकारे वाढवत जातोय स्वर हा, म्हणजे इथे आयाम वाढत जातो. पुरुषांच्या व स्त्रियांच्या आवाजात वारंवारतेचे मुख्य फरक कोणता असतो. बघा, स्त्रियांचा पीच हाय पीच असतो तर पुरुषांचा पीच जो आहे तो लो पीच असतो. म्हणजे तीव्रता जास्त कोणाची असते तर स्त्रियांच्या साऊंडची असते, कोणापेक्षा, पुरुषांच्या साऊंडपेक्षा. पाहूया आपण ध्वनीचा वेग. तुम्ही तुमच्या एका मित्राला मैत्रिणीला घेऊन लोखंडी पाईप असलेल्या ठिकाणी जा, शाळेचा वरांडा, घराचा जिना किंवा कुंपण. बघा, आपण पाईपच्या एका टोकाला बसून एका टोकाला उभे राहून तिथे साधारणपणे 20 ते 25 फुट अंतर आणि दुसऱ्या मित्राला दुसरीकडे उभा करायचा आहे, त्याला कान लावून उभा करायचा आणि आपण हळूच पलीकडे 20 ते 25 फुटावर एक टिचकी मारायची आहे. आपल्या कानाला मोठा आवाज ऐकायला मिळतो. म्हणजे याचा अर्थ स्थायूमध्ये हा वेग सर्वात जास्त असतो. मित्राला दगडाच्या सहाय्याने पाईप वरती आघात करायला सांगा. तुम्हाला सांगितलं तोच प्रयोग इथे केलेला आहे. दगडाने पाईप वरती केलेला आवाज आपण हवेतून ऐकू येईल, परंतु कोणता आवाज आधी आला तर तो स्थायूमधून आलेला आवाज आधी ऐकू आलेला आहे. म्हणजेच लोखंडामधून ध्वनीचा आवाज फार जलद ऐकू येतो, म्हणजे ध्वनीचा वेग हवेपेक्षा लोखंडामध्ये जास्त आहे. म्हणजे स्थायूमध्ये वायूपेक्षा सर्वात जास्त वेग हवेचा ध्वनीचा असतो. आता बघा, तरंगावरील संपीडन म्हणजेच कॉम्प्रेशन आणि विरलन म्हणजेच रेअरफेक्शन. एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग. म्हणजे एकक कालावधी म्हणजे 1 सेकंदामध्ये, 1 मिनिटामध्ये, 1 तासामध्ये. एकक कालावधी म्हटलं की जिथे 1 सेकंद वगैरे अशा प्रकारचं एकक घ्यायचं आहे तर त्याला त्याचा वेग म्हणतात, ध्वनीचा वेग असं म्हटलं जातं. एकक कालावधीत त्याने किती अंतर कापलेलं आहे त्याला संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदूने एकक कालावधीमध्ये कापलेला अंतर म्हणजे वेग झाला. तर वेगाचा फॉर्म्युला बघा, वेग बरोबर अंतरछेद काल. मी तुम्हाला नेहमी सांगतो की हा फॉर्म्युला टीडीएस या स्वरूपात घ्या. म्हणजे ऍक्च्युअली टीडीएस ही टॅक्स रिलेटेड टर्म आहे, टॅक्स डिडक्शन स्कीम. टीडीएस, आता टी म्हणजे टाइम, डी म्हणजे डिस्टन्स आणि एस म्हणजे स्पीड. म्हणजेच टाइम बरोबर अंतरछेद वेग, किंवा आपण इथे वेग आणि काल यांची अदलाबदल केली तर वेग बरोबर अंतर छेद काल हे सूत्र आपल्याला विद्यार्थी मित्रांनो मिळतं. ध्वनी तरंगावरचा कुठलाही बिंदू टी
तरंगकाल या काळात लॅम्बडा तरंग लांबी एवढे अंतर पार करतो, म्हणून ध्वनीचा वेग आपण लिहू शकतो वेग बरोबर. आता इथे अंतराच्या ठिकाणी आपण लिहिणार तरंग लांबी, म्हणजे टी हा बिंदू लॅम्बडा एवढे अंतर म्हणजे तरंग लांबी एवढे अंतर पार करतो, म्हणून तरंग लांबी छेद तरंग काल. आता वेगला व्हेलॉसिटीला व्ही ने दाखवतात, तर तरंग लांबीला आपण बघितलं की दोन कॉन्सिक्युटिव्ह क्रेस्ट किंवा दोन कॉन्सिक्युटिव्ह ट्रफ म्हणजे उंचवटे दोन एकामागोमाग आलेले किंवा दोन दऱ्या म्हणजे खालचा भाग जो आहे तो एकामागोमाग एक आला असेल तर त्याला म्हटलं जातं तरंग लांबी. तरंग लांबी लॅम्बडा या ग्रीक अक्षरात दाखवलं जातं, म्हणून व्ही बरोबर लॅम्बडा छेद टी हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता 1/t म्हणजेच न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी, आणि म्हणून आधी जर स्लाइड मध्ये बघितलेला फॉर्म्युला हा v बरोबर न्यू लॅम्बडा असा होतो. म्हणजे ध्वनीचा वेग बरोबर न्यू म्हणजे कोण आहे 1/t म्हणजे वारंवारिता फ्रिक्वेन्सी, वारंवारिता गुणिले लॅम्बडा म्हणजे तरंग लांबी. सारख्याच भौतिक स्थितीत असलेल्या माध्यमातील ध्वनीचा वेग सर्व वारंवारिता करिता जवळपास सारखाच असतो. म्हणजे भौतिक स्थितीत सारख्याच म्हणजे तापमान दाब या भौतिक स्थितीत सारख्या असतील तर त्यांची वारंवारता सारखी असते. स्थायू माध्यमातून वायू माध्यमापर्यंत ध्वनीचा वेग कमी कमी होत जातो. म्हणजे सर्वात जास्त वेग कशामध्ये आहे तर स्थायूमध्ये आहे, आणि त्याच्या मिडल मध्ये कोणामध्ये आहे तर द्रवामध्ये, आणि सर्वात कमी वेग वायूमध्ये असतो. म्हणजे स्थायूपासून वायूपर्यंत ध्वनीचा वेग कमी कमी होत जातो. जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग देखील वाढतो. म्हणजे जी भौतिक स्थिती आपण बदललेली आहे, तापमान वाढवला की ध्वनीचा वेग सुद्धा बदलत असतो म्हणजे वाढत जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय पाहिलं, कशा प्रकारे दोन कॉन्सिक्युटिव्ह क्रेस्ट म्हणजे जे उंचवटे आहेत त्याच्यामधलं अंतर म्हणजेच किंवा दोन दऱ्यांमधलं अंतर म्हणजे लॅम्बडा म्हणजे तरंग लांबी, किंवा वेगाचा फॉर्म्युला आपण बघितला की संपीडन आणि विरलन हे बिंदूचं होत असताना एकक कालावधीमध्ये कापलेलं अंतर जे आहे ते आपण सांगू शकतो त्याचा वेग म्हणजेच आपण बोलू शकतो v = अंतर छेद काल. आता अंतर म्हणजे आपण काय करणार, एखादी वेव्ह पुढे जात असेल तर तरंग लांबी छेद तरंग काल या सूत्रानुसार, आणि आपल्याला माहिती आहे 1/t म्हणजेच न्यू म्हणजेच फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता. या सूत्रांचा वापर करून आपल्याला न्यूमेरिक सुद्धा सॉल्व्ह करायचे असतात. तर अशा प्रकारे आपण पहिल्या सेशन मध्ये ध्वनी तरंगाविषयी, अनुतरंग म्हणजे काय किंवा अवतरंग म्हणजे काय, लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह विषयी जाणून घेतलं. धन्यवाद.